स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. तर बघा, आपल्या सर्वांच्या स्वयंपाकघरामध्ये होणाऱ्या या लहान मोठ्या चुकांमुळे आपल्या कुटुंबात अन्नधान्याची नासाडी होते. त्याचबरोबर अशा दोन वस्तू आहेत त्यांची जागा जी आहे ते आपल्याला बदलवायची आहे, जेणेकरून आपला वास्तू दोष जो आहे तो सुद्धा निघून जाईल आणि घरात दुःख, दारिद्र्य, अडचणी सुद्धा येणार नाहीत. तर त्या वस्तू कोणत्या आहेत आणि आपल्याला त्या कुठे ठेवायच्या आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका. तर बघा, भारतात वास्तुशास्त्राला खूप महत्त्व दिले गेले आहे. असे मानले जाते की ज्या घरात सर्व गोष्टी वास्तुशास्त्रानुसार केल्या जातात तेथे सुख, शांती आणि समृद्धी नांदत असते. जर आपण वास्तू नियमांचे उल्लंघन केले तर घरात वास्तू दोष निर्माण होतो. हा वास्तू दोष घरात दुःख, दारिद्र्य आणि अडचणी घेऊन येतो. म्हणूनच प्रत्येकाचा हाच प्रयत्न असतो की घरातील वस्तू वास्तूनुसार असाव्यात. घराच्या स्वयंपाकघरातील वस्तू ह्या देखील खूप महत्त्वाच्या आहे. ही अशी जागा आहे जिथे संपूर्ण परिवारातील सदस्याचे भोजन तयार केले जाते. जर स्वयंपाकघरातील ऊर्जा सकारात्मक असेल तर त्याचा आपल्या कुटुंबावर चांगला परिणाम होतो. फारच थोड्या लोकांना ही गोष्ट माहिती आहे की सकाळी आणि संध्याकाळी आपल्या स्वयंपाकघरात वापरात येणारे तवा आणि कढई सुद्धा आपल्या आयुष्यावर खोलवर परिणाम करू शकतात. वास्तविक तवा आणि कढई राहू ग्रहाचे प्रतिनिधित्व करतात. अशा वेळी काही विशेष गोष्टींची काळजी घेतली तर आपण त्यांचा नकारात्मक प्रभावापासून वाचू शकतो. जर तुमच्या घरामध्ये अशा प्रकारचा तवा असेल तर तुमचे घर बर्बाद झाल्याशिवाय राहणार नाही. ज्या घरात असा तवा असतो ते घर कंगाल झाल्याशिवाय राहत नाही. तर अशा प्रकारे आपल्या स्वयंपाकघरातील महत्त्वाच्या दोन गोष्टी म्हणजे तवा आणि कढई, आणि ह्या दोन वस्तूवरती राहूचा मोठा प्रभाव असतो. राहू हा एक पापी ग्रह आहे. याच्या प्रभावामुळेच ह्या दोन वस्तू म्हणजे तवा आणि कढई याबद्दल नियम जर आपण पाळले नाही तर आपले नशीब आपली साथ सोडते आणि आपले कुटुंब बर्बाद देखील होऊ शकते. पहिली गोष्ट म्हणजे तवा हा कधीही उलटा ठेवू नका. आपल्या घरात कोणाचा मृत्यू झाला तरच तो आपण पालथा घालावा. याचं कारण असं आहे की एखादी व्यक्ती पावली की त्या घरात ऐन शिजवले जात नाही, म्हणून तवा हा पालथा घातला जातो. आणि म्हणून आपण आपल्या घरात बाकीच्या दिवशी जर तवा पालथा घातला तर त्यामुळे आपल्या घरात रोगराई निर्माण होते किंवा घरात मोठे संकट येते. दुसरी गोष्ट म्हणजे तवा हा कधीही खरकटा ठेवू नका. तव्यावर तुम्ही एखादी भाजी करता तेव्हा ती झाली की तुम्ही तो तवा लगेच धुवून टाका. ज्या गृहिणी घरात तवा तसाच ठेवतात त्या घरात गरिबी येते, धन येण्याचे मार्ग खुटतात. म्हणून नेहमी तवा धुवून ठेवावा. बऱ्याच घरात अशा प्रकारचा तवा वापरला जातो जो दीर्घकाळ बदललेला नाही. एक विशिष्ट वेळेनंतर तवा हा बदलायलाच हवा. जर आपल्या घरात असा काही तवा असेल तो दीर्घकाळ वापरून तो काळा पडला आहे तर त्यावर गंज चढलेला आहे तर अशा तव्यामुळे आरोग्यदृष्ट्या कोणते तरी भयंकर रोग तुम्हाला होऊ शकतात. यामुळे अशा घरात वास्तू दोष देखील निर्माण होतात आणि गरिबी येत असते. अशा बाबतीत तुम्ही एक नियम कटाक्षाने पाळा की ज्या वेळी तुम्ही भाकरी किंवा चपाती बनवतात त्यावेळी त्यावर बनवलेली पहिली चपाती किंवा रोटी ही आपण गोमातेला द्या. त्यामध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास असतो. म्हणून जी पहिली चपाती किंवा भाकरी खाऊ घालाल त्यामुळे तुमची आणि तुमच्या कुटुंबाची प्रगती नक्कीच होईल. त्या घरात कधीही कोणतीही गोष्ट कमी पडत नाही. आणखी एक गोष्ट म्हणजे खूप घरामध्ये खूप महिला काय करतात की तवा वापरून झाला की तो गरम तव्यावरच पाणी टाकतात. तर असे चुकूनही करू नका. असे केल्याने घरात सतत वाद निर्माण होतात. जेव्हा तवा आणि कढई स्वयंपाकघरात वापरला जाईल तेव्हा त्यांना लगेच स्वच्छ करून ठेवायचं असतं. काही लोकांची सवय असते की ते आळशीपणाने तसेच खरकटे सोडून देतात. ते त्याच खरकट्यात तवा आणि कढईचा पुन्हा वापर करतात. जर एखाद्या स्त्रीने असे केले तर यांचा आपल्या नवऱ्यावर आणि मुलांवर नकारात्मक परिणाम होतो. यांचे कारण म्हणजे अस्वच्छ कढई आणि तवा या वास्तू दोष निर्माण करतात. म्हणून घरातील पुरुषांच्या आरोग्यासाठी प्रत्येक वेळी कढई आणि तवा हा स्वच्छ आणि धुतलेलाच वापरणे योग्य आहे. त्याचबरोबर हाही एक नियम आहे की जो तवा आपण
रोज उपयोग करतो तो सगळ्यांच्या नजरेत पडेल असा ठेवू नका। त्याचे स्थान अशा ठिकाणी असले पाहिजे जिथून तो तवा कोणीही पाहू शकणार नाही। आपण तो कुठेही इतरांच्या नजरेला दिसणार नाही असा लपवून ठेवू शकतो। त्यामुळे तुमच्या घराच्या समृद्धीला कोणाचीही नजर लागणार नाही। भांडी ठेवण्याच्या जागी तवा किंवा कढई कधीही उलटी ठेवू नका। ही गोष्ट अशुभ मानली जाते। यामुळे तुमच्या घरात वाईट गोष्टी घडू लागतील। रात्री कोणतीही भांडी खरकटी ठेवू नका। तवा तसेच कढई बरोबरच सगळीच भांडी तुम्ही स्वच्छ धुवून वाळवून ठेवा। भांड्यात काही खरकटे अन्न शिल्लक राहिले असेल तर ते घराबाहेर कचरा पेटीत टाका। असे न केल्याने घराची समृद्धी कमी कमी होऊ लागते। याचबरोबर गॅस एकदा बंद झाला म्हणजेच काय तर की आपली चपाती किंवा भाकरी आपण बनवून झाल्यानंतर तो तवा जो आहे तो आपल्याला तसाच गॅसवर ठेवायचा नाही। तवा थंड झाला की लगेच धुवून ठेवून द्या। अजून एक गोष्ट म्हणजेच गरम तव्यावर कधीही पाणी टाकू नका। आपण तो थंड होण्याची थोडीशी प्रतीक्षा करावी आणि यानंतर आपल्याला स्वच्छ करून ठेवायचा आहे। जर आपण या नियमांचे पालन केले नाही तर आपल्या घरामध्ये आर्थिक अडचणी येऊ लागतात। आपल्या स्वयंपाकघरातील तवा जितका चमकदार असेल तितके आपले नशीब अधिक चमकेल। म्हणून आपण तो लिंबू आणि मिठाने स्वच्छ करू शकतात। यामुळे तो योग्य पद्धतीने स्वच्छ होईल आणि त्याची चमक सुद्धा वाढेल। कढई आणि तवा नेहमी आपल्या स्वयंपाकाच्या उजवीकडे ठेवावी हे सुद्धा शुभ मानले जाते। तर अशा प्रकारे आपल्या स्वयंपाकघरातील महत्त्वाच्या ह्या दोन वस्तू तवा आणि कढई आपल्याला योग्य ठिकाणी ठेवायचे आहे आणि वेळोवेळी त्यांना आपल्याला स्वच्छ करून ठेवायचे आहे आणि काही नियम जे आहेत ते सुद्धा आपल्याला पाळायचे आहे। तर अशा प्रकारे आपण जर आपल्या घरामध्ये वस्तू ज्या आहेत ते वास्तुशास्त्रानुसार ठेवल्या तर त्याचा दोष आपल्या घराला लागत नाही। आपल्या घरामध्ये वास्तू दोष निर्माण होत नाही आणि आपल्या घरामध्ये दुःख दारिद्र्य सुद्धा येत नाही। आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा निर्माण होत असतो आणि आपल्या घराची प्रगती होत असते। त्या प्रकारे आपल्याकडनं न कळत अशा छोट्या छोट्या चुका होऊन जातात जेणेकरून आपल्या घराची प्रगती होत नाही। जर तुम्ही सुद्धा अशा काही गोष्टी करत असाल तर आजच तुम्ही ते बंद करा आणि या नियमांचे पालन करा जेणेकरून तुमच्या घराची प्रगती होईल आणि तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी नांदेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत। श्री स्वामी समर्थ।